नमस्कार मंडळी. आज आपण इडली पात्रात चिकन घालून मस्त टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही जर ही रेसिपी एकदा ट्राय केली ना, तर तुम्ही रेस्टॉरंटला जाणार विसरून जाल. तर खूप टेस्टी आणि खूप युनिक अशी रेसिपी आहे मंडळी. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे इडलीचं भांडं. याच्यात मी 2 ह्याच्या डिश घेतलेल्या आहे. याच्या एका डिशमध्ये मी कांदा घेतलेला आहे, आलं लसूण घेतलेला आहे, एक टोमॅटो ह्याच्यावर ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरी मी इथे डिश घेतलेली आहे. ह्याच्यात मी ॲड केलेला आहे एक अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर थोडासा कांदा, काजू आणि टोमॅटो ह्याच्यावर ठेवलेले आहे आणि 5 मिनिटं ह्याला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एक वाफ काढून झालेली आहे. त्यानंतर वाफवलेले जे कांदे आहेत ते, त्याचबरोबर जे वाफून घेतलेले आपण काजू घेतलेले होते, आलं लसूण घेतलेला होता आणि टोमॅटो घेतलेला होता. याच्यातलं आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करून मस्त मऊ अशी आपल्याला ह्याची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे. त्यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे. याच्यात मी 1 चमचाभर बटर घेतलेला आहे, 1 चमचाभर तूप घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तेलाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता आपण जे इथे चिकन वाफवून घेतलेलं होतं, ते चिकन आपल्याला बटरमध्ये इथे छान असं थोडंसं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत जे चिकन आहे हे थोडंसं गोल्डन कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे इथे भाजून घ्यायचं आहे. मंडळी, आजची जी रेसिपी आहे तुम्ही कधीही बनवली नसेल. नॉर्मली ही रेसिपी रेस्टॉरंटमध्ये बनवली जाते. अगदी त्याच प्रकारे मी आज तुम्हाला ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी चव आणणारी ही रेसिपी दाखवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता चिकन आपलं छान असं फ्राय झालेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यातच अजून थोडासा बटर ॲड करून घेतलेला आहे. खडे मसाले, त्याचबरोबर मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. याला आपल्याला एक अर्धा मिनिटं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण पेस्ट बनवून ठेवलेली होती कांदा, टोमॅटो, काजू, आलं लसणाची, हे आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला एक 2 ते 3 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत जे कच्चापण आहे हे मसाल्याचा हे निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं इथे झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करून घेऊया. लाल तिखट, त्याचबरोबर हळद, धणेपूड, त्याचबरोबर इथे मी 2 चमचे इतके चिकन मसाला ॲड करून घेतलेला आहे. चवीपुरता मीठ ॲड करून घ्यायचं आणि छान असे जे सर्व मसाले आहे याला आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे पूर्ण मसाले भाजून झाले की याला झाकण लावून छान अशी एक 2 मिनिटं वाफवून काढून घ्यायची आहे. तर इथे आपण झाकण लावून घेऊया आणि 2 मिनिटं छान अशी वाफ काढून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहे मंडळी. तुम्ही कलर बघू शकता. मस्त छान असा कलर आलेला आहे. जे मसाले आहेत ते पूर्णपणे छान असे भाजले गेलेले आहे, बघू शकता. आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत एक अर्धा कप इतकं पाणी. तर मिक्सरच्या भांड्यात मी पाणी ॲड करून घेतलेलं होतं. हे पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुम्हाला हवी तितकी पातळ किंवा दाटसर अशी ठेवू शकता. तर आज आपण बटर चिकन बनवणार आहोत, तर त्याची ग्रेव्ही थोडीशी जाडसर असते. हे बघा या पद्धतीने. जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही करू शकता, पण मी हेच कन्सिस्टन्सी इथे ठेवत आहे, तुम्ही बघू शकता. आता पुन्हा आपल्याला एक 2 मिनिटं याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. जोपर्यंत याला तेल सुटत नाही, म्हणजे जे बटर आहे ते सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याची 2 मिनिटं वाफ काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मंडळी. मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या राज्यातून, कोणत्या देशातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. तर इथे तुम्ही बघू शकता एकदा ग्रेव्ही पूर्ण झाली की ह्याच्यात आपण जे फ्राय करून घेतलेलं चिकन होतं बटरमध्ये हे आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. त्यानंतर 1 चमचाभर कसुरी मेथी आपण ह्याच्यावर ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन आपण आधीच एक 5 मिनिटं ह्याची वाफ काढून घेतलेली होती. बटरमध्ये छान फ्राय करून घेतलेलं होतं. पुन्हा आपल्याला फक्त एक 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये ह्याला छान असं वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे मसाल्याची जी चव आहे ते चिकनमध्ये उतरेल. आता 2 ते 3 मिनिटं इथे झालेले आहे, तुम्ही बघू शकता. मस्त छान कलर आलेला आहे आणि आपली जी रेस्टॉरंटसारखी बटर मसाला इथे चिकन मसाला बनवून तयार झालेला आहे. बटर चिकन मसाला. कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता. अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतं तसं घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि थोडीशी वेगळी पद्धत वापरून इथे मी आज ही रेसिपी बनवलेली आहे. सर्वात शेवटी इथे थोडीशी क्रीम आपल्याला याच्यावर ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे जे रिचनेस आहे, जे रेस्टॉरंटमध्ये चव मिळते अगदी त्याच प्रकारे याची चव इथे लागते.
सर्वात शेवटी मी इथे याला मस्त गरमागरम पराठे बरोबर सर्व्ह करणार आहे. तुम्ही गरमागरम भाकरी बरोबर, भाताबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.